नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला लागली. तर मित्रांनो, मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. मित्रांनो, जीवा हा नंदिनीच्या मागेच लागलेला असतो आणि तिला गाडीवर बसायला तो सांगत असतो. जीवा म्हणतो की नंदिनी, माझ्या आई तिथून आनंद निवास खूप लांब आहे. माझं ऐक तू, चालून चालून तू दमशील, मग आजारी पडशील. तो कसा बसा करून नंदीला समजावणारच असतो की त्याला एक ट्रॅफिक पोलीसवाला पकडतो आणि सांगतो की तू मुलीची छेड काढत आहेस. तू रोमियो आहेस का रोडवरचा? माझ्यासमोर ही सगळी नाटकं करू नको. त्यावर जीवा म्हणतो की अहो, मी हिरो आहे आणि हिरो रोमियो कसा असू शकतो? ती माझी बायको आहे. तर नंदिनी मागे वळून हा सगळा प्रकार बघत असते. त्यानंतर पोलीस म्हणतात की मला काय वेडा समजतो का तू? ती तुझी बायको आहे, तरीच तिचा पाठलाग करतोय आणि ती तुझ्याकडे वळूनही बघत नाहीये. तर जीवा आता नंदिनीला सांगतो की अगं, तू यांना सांग की तू माझी बायको आहे, नाहीतर हे मला जेलमध्ये टाकतील. तर तो पोलीसवाला नंदिनीला आवाज देत विचारतो की तुम्ही खरंच यांच्या बायको आहात का? तर नंदिनी आता मागे वळून बघतही नाही. त्यावर तो हवालदार म्हणतो की चल आता तुला जेलमध्येच टाकतो. त्यावर जीवा म्हणतो की नंदिनी, मला नाही तर जेलमध्ये हे लोक मारतील, मला वाचवा. मग मी आजारी पडेल आणि तुला माझी काळजी घ्यावी लागेल. तर नंदिनी मागे वळते आणि म्हणते की हवालदार साहेब, सोडा त्यांना, ते माझे पती आहेत आणि हे माझी छेड काढत नव्हते. त्यानंतर तो हवालदार तिथून निघून जातो. तर जीवाला आता खूप आनंद झालेला असतो, कारण की नंदिनीने सांगितलेलं असतं की हे माझे पती आहेत. त्यामुळे आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.